शांती. आज आहे 23/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपले सरनेम नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही आहात गॉडली चिल्ड्रेन, अर्थात ईश्वरीय संतान. तुमचे ईश्वरीय कुळ आहे. तुम्ही देवतांपेक्षा देखील उच्च आहात. तुमचे मॅनर्स अतिशय रॉयल पाहिजेत. प्रश्न आहे, बाबांनी मुलांना आप समान प्रेमाचा सागर बनवले आहे. त्याचे लक्षण काय आहे? उत्तर आहे, तुम्ही मुले बाप समान प्रिय बनले आहात. त्यामुळे तुमचे यादगार अर्थात स्मृती रूपातील चित्रांवर देखील सर्वजण प्रेम करतात, प्रेमाने पाहत राहतात. लक्ष्मी नारायण सदा हर्षित मुख रमणीक आहेत. आता तुम्ही जाणता की बाबा आपल्याला ज्ञान योगाने अतिशय मधुर बनवत आहेत. तुम्हाला मुखाद्वारे नेहमी ज्ञानरत्नेच काढायची आहेत. गीत आहे, तू प्यार का सागर है. ओम शांती. हे कोणाच्या महिमे प्रित्यर्थ गातात की तू प्यार का सागर है? ही कोणत्या मनुष्याची महिमा नाहीये. म्हटले जाते की तू प्रेमाचा, शांतीचा आणि पवित्रतेचा सागर आहेस. आता तुम्ही पवित्र बनता. असे बरेच आहेत जे लग्न करत नाहीत. बरेच आहेत जे संन्यास न घेता देखील पवित्र राहतात. गायले देखील आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये जनकाप्रमाणे ज्ञान. त्याची हिस्ट्री आहे. ते म्हणाले, मला कोणी ब्रह्मज्ञान ऐकवा. वास्तविक म्हटले पाहिजे ब्रह्माज्ञान. परमपिता परमात्मा येऊन ब्रह्माद्वारे ज्ञान देतात ब्रह्मा कुमार कुमारींना. तुम्ही जाणता की यावेळी आपले सरनेम आहे ब्रह्मा कुमार कुमारी. आपण आहोत गॉडली चिल्ड्रेन, अर्थात ईश्वरीय संतान. असे तर सर्वच म्हणतात की आम्ही ईश्वराची संतान आहोत. तर जरूर भाऊ भाऊ झालो तर मग स्वतःला पिता म्हणू शकत नाही. फादरहूड अर्थात पितृत्व नाही, मग तर ब्रदरहूड अर्थात बंधुत्व म्हटले जाईल. एक तर तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी म्हटले जाता. दुसरे म्हणजे तुम्ही ज्यांचे कुमार कुमारी आहात त्यांना मम्मा बाबा म्हणता. मुले जाणतात आपण शिवबाबांची नातवंडे ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. भारतामध्ये अनेक शास्त्र, वेद, पुराण इत्यादी तर सर्वजण वाचतात. सर्व शास्त्रमयी शिरोमणी श्रीमद भगवत गीता आहे. गीतेद्वारे सतयुग स्थापन होते. गीतेचे ज्ञान दिले ज्ञानसागर परमात्म्याने. या सर्व ज्ञान नद्या ज्ञानसागरातून निघतात. पाण्याच्या गंगेकडून ज्ञान थोडेच मिळते. सद्गती अर्थात पावन बनणे ही तर आहेच तमोप्रधान पती दुनिया. जर पावन बनलो तर राहणार कुठे? परत तर जाऊ शकत नाही. कायदा नाही आहे. सर्वांना पुनर्जन्म घेऊन तमोप्रधान बनायचेच आहे. बाबा आहेत ज्ञानाचे सागर. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये अर्थात प्रत्यक्ष रूपामध्ये ऐकत आहात. हे कोणीही कॉपी करू शकत नाही. भले असे बरेच आहेत जे म्हणतात की आम्ही सुद्धा तेच ज्ञान देतो, परंतु नाही. ज्यांना इथे ज्ञान मिळते त्यांना ब्रह्मा कुमार कुमारी म्हटले जाते. दुसरी कोणती अशी संस्था नाही जिथे ब्रह्मा कुमार कुमारी म्हटले जाईल. भले ड्रेस देखील असाच घातला तरी देखील हे कसे म्हणतील की आम्ही ब्रह्माची मुले आहोत. यांना मी नाव दिले आहे ब्रह्मा. यांना बसून समजावून सांगतात. तुम्हाला देखील म्हणतात तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी. आपल्या जन्मांना जाणत नाही. मी जाणतो. आता संगम युगावर पाय आणि शिखा अर्थात शेंडी आहे. याद्वारे जुनी दुनिया
बदलून नवीन बनते. सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग सृष्टी वृद्धीला प्राप्त होत राहते. आता अंत आहे. दुनिया बदलून नवीन बनणार आहे. बाबा येऊन त्रिकालदर्शी बनवतात. ते आहेत प्रेमाचे सागर, तर जरूर असे सुंदर बनवतील. लक्ष्मीनारायण पहा किती आकर्षक आहेत. जितके लक्ष्मीनारायणाचे रमणीक हर्षित मुख चित्र पाहाल तितके राम सीतेचे नाहीये. लक्ष्मीनारायणाला पाहूनच हर्षित व्हायला होते. राधे कृष्णाच्या मंदिरामध्ये गेल्यावर इतकी खुशी होणार नाही. लक्ष्मीनारायणाला तर राज्यभाग्य आहे. आता दुनिया तर या गोष्टींना जाणत नाही. तुम्ही जाणता बाबा आम्हाला अतिशय गोड बनवतात. लक्ष्मीनारायण यांना ज्ञानाचा सागर म्हणता येणार नाही. ते या ज्ञानात योगाद्वारे असे बनले. आता तुम्ही देखील बनत आहात. मनुष्यांना वाटते की दुनिया एक व्हावी, एक राज्य असावे. आठवण करून देतात की कधी काळी एक राज्य जरूर होते, परंतु सर्व मिळून एक होतील असे नाही. नाही, तिथे तर खूप थोडे मनुष्य होते. तुम्ही समजता आपण ईश्वरीय संतान आहोत. म्हणतात ईश्वर हाजिरा हजूर आहेत, अर्थात ईश्वर वर्तमान समयी उपस्थित आहेत. परंतु हाजीर नाजीर अर्थात प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे असे आत्म्याला म्हणणार. आत्मा सर्वव्यापी आहे. सर्वांमध्ये आत्मा आहे असे नाही. सर्वांमध्ये परमात्मा आहे. तर शपथ घेण्याची काय गरज आहे? जर त्यांच्यामध्ये परमात्मा आहे तर शपथ कोणाची घेतात? आपण जर उलटे कार्य केले तर परमात्मा शिक्षा देतील. जर परमात्मा सर्वांमध्ये आहेत तर शपथ इत्यादीची गोष्टच नाही. आता तुम्ही साकारमध्ये आहात. ज्याप्रमाणे आत्म्याला या डोळ्यांनी दिसू शकत नाही तर परमात्म्याला कसे पाहाल? फील करतात आपल्यामध्ये आत्मा आहे. म्हणतील परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा. परंतु जर आत्म्यालाच पाहू शकत नाहीत तर परमात्म्याला कसे पाहू शकाल? आत्माच पुण्य आत्मा पाप आत्मा बनते. या समयी पाप आत्मा आहे. तुम्ही खूप पुण्य केले होते. बाबांना तन मन धन अर्पण केले होते. आता पाप आत्म्यांपासून पुण्य आत्मा बनत आहात. शिवबाबांना तन मन धन अर्पण करता. यांनी अर्थात ब्रह्माबाबांनी देखील अर्पण केले ना. तन सुद्धा खऱ्या सेवेमध्ये दिले. मातांसमोर अर्पण करून त्यांना ट्रस्टी बनवले. मातांना पुढे करायचे आहे. मातांनीच येऊन शरण घेतली तर त्यांची काळजी कशी घेणार? मातांवर अर्पण व्हावे लागेल. बाबा म्हणतात वंदे मातरम. हाजीर नाजीरचे सुद्धा रहस्य समजावून सांगितले आहे. आत्मा बोलावते, ओ गॉड फादर. कोणत्या फादरला बोलावतात? समजत नाहीत. तुम्ही लक्ष्मीनारायण बनता. मनुष्य किती प्रेम करतात. हर होलीनेस आणि हीच होलीनेस त्यांना म्हटले जाते. आता तुम्ही म्हणाल आम्ही ईश्वरीय कुळाचे आहोत, आधी आसुरी कुळाचे होतो. ब्राह्मणांचे तर सरनेमच आहे ईश्वरीय संतान. बापूजी गांधींना सुद्धा वाटत होते की रामराज्य व्हावे. नवीन भारतामध्ये नवीन राज्य असावे. वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटी गव्हर्नमेंट असावे. जे बेहदचे बाबाच बनवू शकतात. बाबा म्हणतात मी वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटी आहे. उच्च ते उच्च निराकार आहे. ब्रह्मा विष्णू शंकर तर माझी रचना आहे. भारत शिवालय संपूर्ण निर्विकारी होता, आता संपूर्ण विकारी आहे. हे सुद्धा जाणत नाहीत की संपूर्ण निर्विकारी इथे असतात. वाटते वन वर्ल्ड असावे,
वन ऑलमायटी अथॉरिटी राज्य असावे. ते तर परमात्मा वन ऑलमायटी अथॉरिटी दैवी लक्ष्मीनारायणाचे राज्य स्थापन करत आहेत. इतर सर्वांचा विनाश समोर उभा आहे. एवढा नशा असला पाहिजे. इथून घरी जातात आणि बेशुद्ध पडतात. संजीवनी बूटीची कहाणी आहे ना, परंतु ही तर ज्ञानाची बूटी आहे. मन मना भवची. देह अभिमानमध्ये आल्याने मायेचे थप्पड बसते. देही अभिमानी बनल्यास थप्पड बसणार नाही. आपण शिवबाबांकडून वारसा घेतो. ब्रह्माचा हा अंतिम जन्म आहे. ते सुद्धा वारसा घेतात. डीटी वर्ल्ड सॉव्हरंटी इज युअर गॉडली बर्थराईट. अर्थात दैवी दुनियेचे साम्राज्य हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तुम्हा मुलांमध्ये दैवी मॅनर्स असायला पाहिजेत. तुम्ही ब्राह्मण देवतांपेक्षा देखील उच्च आहात. तुम्हाला अतिशय मधुर बोलले पाहिजे. भाषण इत्यादीमध्ये तर बोलावे लागते. बाकी व्यर्थ गोष्टींमध्ये जायचे नाही. मुखाद्वारे सदैव रत्न काढा. भले हे डोळे आहेत, परंतु स्वर्गाला आणि मूल वतनला पहा. ज्ञानाचा नेत्र आत्म्याला प्राप्त होतो. आत्मा ऑर्गन्सद्वारे शिकते. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. ज्याप्रमाणे अक्कलदाढ निघते. बाबा वारसा ब्राह्मणांना देतील. शूद्रांना थोडेच देतील. तिसरा नेत्र आत्म्याला मिळतो. ज्ञान नेत्राशिवाय योग्य अयोग्यला समजू शकणार नाहीत. रावण चुकीच्या मार्गावरच नेईल. बाबा योग्य मार्गावर आणतात. नेहमी एकमेकांकडून गुण घेतले पाहिजेत. गुणांच्या ऐवजी अवगुण घेता कामा नयेत. पहा, डॉक्टर निर्मला येते. त्यांचा स्वभाव खूप गोड आहे. शांतचित्त, कमी बोलणे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. अतिशय हुशार आणि गोड मुलगी आहे. शांतीमध्ये सुद्धा बसण्याची रॉयल्टी पाहिजे. असे नाही थोडा वेळ आठवण केली आणि मग संपूर्ण दिवस खल्लास. हा देखील अभ्यास करायचा आहे. बाबांची आठवण केल्याने ताकद येते, तर बाबा सुद्धा खुश होतात. अशी अवस्था असणारा ज्याला पण पाहिल तर लगेच त्याला देखील अशरीरी बनवेल. अशरीरी बनतात, शांत होतात. केवळ शांतीमध्ये बसण्यामध्ये काही सुख नाहीये. ते आहे अल्पकाळाचे सुख. शांतपणे बसून राहिलात तर मग कर्म कसे करणार? योगाद्वारे विकर्म विनाश होतात. खरी सुखशांती तर इथे असू शकत नाही. इथे प्रत्येक वस्तू अल्पकालीन आहे. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. रात्री क्लास आहे 9/4/1968. आजकाल खूप करून हीच कॉन्फरन्स करत राहतात की विश्वामध्ये शांती कशी होईल. त्यांना सांगितले पाहिजे, पहा, सतयुगामध्ये एकच धर्म, एकच राज्य, अद्वैत धर्म होता. इतर कोणताही धर्मच नव्हता ज्याने टाळी वाजेल. होतेच रामराज्य. तेव्हाच तर विश्वामध्ये शांती होती. तुम्हाला वाटते विश्वामध्ये शांती व्हावी, ती तर सतयुगामध्ये होती. नंतर अनेक धर्म झाल्याने अशांती झाली आहे. परंतु जोपर्यंत कोणी समजेल तोपर्यंत डोकेफोड करावी लागते. पुढे चालून वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा येईल. मग या संन्यासी इत्यादींचे सुद्धा डोळे उघडतील. ही तर तुम्हा मुलांसाठी तसल्ली आहे की आपली राजधानी स्थापन होत आहे. हाच नशा आहे. म्युझियमचा भपका पाहून खूप येतील.
आत येऊन आश्चर्यचकित होतील. नवीन नवीन चित्रांवर नवीन नवीन स्पष्टीकरण ऐकतील. हे तर मुलांना माहीत आहे. योग आहे मुक्ती जीवनमुक्तीसाठी. तो तर कोणीही मनुष्य मात्र शिकवू शकणार नाही. हे सुद्धा लिहायचे आहे. परमपिता परमात्म्या व्यतिरिक्त इतर कोणीही मुक्ती जीवनमुक्तीसाठी योग शिकवू शकत नाही. सर्वांचे सद्गती दाता आहेतच एक, हे स्पष्टपणे लिहिले पाहिजे. जे मनुष्य वाचतील. संन्यासी लोक काय शिकवत असतील? योग योग असे जे म्हणतात, वास्तवामध्ये योग कोणीही शिकवू शकत नाही. महिमा आहेच एकाची. विश्वामध्ये शांती स्थापन करणे अथवा मुक्ती जीवनमुक्ती देणे बाबांचेच काम आहे. अशा प्रकारे विचार सागर मंथन करून पॉइंट समजावून सांगायचे आहेत. असे काही लिहिले पाहिजे जे मनुष्यांना ती गोष्ट बरोबर पटेल. या दुनियेला तर बदलायचेच आहे. हा आहे मृत्यूलोक. नवीन दुनियेला म्हटले जाते अमरलोक. अमरलोकमध्ये मनुष्य कसे अमर राहतात हे सुद्धा वंडर आहे ना. तिथे आयुर्मान देखील दीर्घ असते आणि वेळेवर आपोआप शरीर बदली करतात. ज्याप्रमाणे कपडे चेंज करतात, या सर्व समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत. अच्छा, गोड गोड आत्मिक मुलांना आत्मिक पिता आणि दादांची प्रेमपूर्वक आठवण. गुड नाईट आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आपला स्वभाव अतिशय मधुर शांतचित्त बनवायचा आहे. मोजकेच आणि रॉयल्टीचे बोलायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, तन मन धनाद्वारे ब्रह्मा बाप समान ट्रस्टी होऊन राहायचे आहे. आजचे वरदान आहे, ज्ञान आणि योगाच्या शक्तीद्वारे प्रत्येक परिस्थितीला सेकंदामध्ये पार करणारे महावीर भव. ज्ञान आणि योगाच्या शक्तीद्वारे प्रत्येक परिस्थितीला सेकंदामध्ये पार करणारे महावीर भव. स्पष्टीकरण आहे, महावीर अर्थात नेहमी लाईट आणि माईट हाऊस. ज्ञान आहे लाईट आणि योग आहे माईट. जे या दोन्ही शक्तींनी संपन्न आहेत, ते प्रत्येक परिस्थितीला सेकंदामध्ये पार करतात. जर वेळेवर पास न होण्याचे संस्कार बनतात, तेव्हा फायनलमध्ये सुद्धा ते संस्कार फुल पास होऊ देत नाहीत. जो वेळेवर फुल पास होतो त्याला म्हटले जाते पास विथ ऑनर. धर्मराज सुद्धा त्यांना ऑनर देतात, अर्थात सन्मान देतात. स्लोगन आहे, योग अग्नीद्वारे विकारांचे बीज भस्म करा, तर ऐनवेळी दगा मिळणार नाही. योग अग्नीद्वारे विकारांचे बीज भस्म करा, तर ऐनवेळी दगा मिळणार नाही. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.